बेहदची परम महाशांती. बेहदच्या परम ज्ञानाचा जो आपण 10 दिवसांचा कोर्स जो साक्षी दीदींनी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, त्याचे मराठी भाषांतर आपण जे पाहत आहोत त्याच्यामधलं दिव्य दृष्टीने युनिवर्स आणि मल्टिवर्सचे चित्र याच्या आधाराने जी 6व्या दिवशी माहिती मांडलेली होती ती आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आता साक्षी दीदी सर्वांना परम शांती म्हणून सर्वांचे स्वागत करत आहेत. तसेच त्या म्हणत आहेत की बेहदची परम 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 महाशांती होत आहे. आपल्या सर्वांचेच बेहदच्या परम ज्ञानाच्या कोर्सच्या 6व्या दिवशीच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच आपल्या दृष्टीपलीकडे जी काही सृष्टी अस्तित्वात आहे त्याबद्दल बोलणार आहोत. तसं पाहिलं तर आपले बेहदचे ज्ञान वर करणी कठीण वाटत असले तरीही लक्षपूर्वक ऐकले असता समजून घ्यायला सोपे आहे. काळजी फक्त एवढीच घ्यावी लागेल की आपण हे ज्ञान विश्वासपूर्वक आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातून ऐकावे. तसेच स्वतःला काही तर्कांच्या आधारे उदाहरणे द्यावी लागतील. कारण बरेच जण जे आज पहिल्यांदाच हे ज्ञान ऐकत असतील त्यांना कदाचित हे ज्ञान एखादी परिकल्पना सुद्धा वाटू शकेल. म्हणून मी श्रोत्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या बापूजींच्या चॅनलवरील प्लेलिस्टनुसार सर्व बेहद ज्ञानाचे व्हिडिओ सुरुवातीला पाहून घ्यावेत, जे paramshanti.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच आपल्या या परमज्ञानाच्या कोर्सचे सुरुवातीचे भाग 1 पासूनचे एपिसोड श्रोत्यांनी जरूर पाहावेत. कारण आतापर्यंत आपण आत्मा, कर्म, मृत्यूनंतरचे जीवन, आपल्या धरती पलीकडील सृष्टी यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आत्तापर्यंतच्या भागांमध्ये केलेली आहे. आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहिती असेल की आपल्या ब्रह्मांडाचे रचनाकार शिव हे स्वयंभू नाहीत. तसेच त्यांचे रचनाकार महाशिव हे सुद्धा स्वयंभू नाहीत. तसेच अमर्याद म्हणजे बेहदच्या दुनियेपर्यंतचे अनंत रचनेचे रचनाकार आणि रचनेचे रचनाकार आहेत. हे ज्ञान आजपर्यंत बापूजींच्या शिवाय कुणीही सांगितलेले नाही. म्हणून बेहदचे ज्ञान हे सर्वांच्या पेक्षा वेगळे आहे आणि जरूर काळाच्या पुढचे ज्ञान आहे. साधारणपणे आपण कुतूहलापोटी शास्त्र पाहिली किंवा सोशल मीडियामध्ये याची माहिती शोधली तर आपल्या नजरेपलीकडे असणारी सृष्टी जशी सोलर सिस्टम, गॅलेक्सी, युनिवर्स याची माहिती मिळेल. पण त्यांचे रचनाकार किंवा त्यांना चालवणारी जी चेतन शक्ती आहे याबद्दल कुठेच काही माहिती सापडत नाही. आणि हे विसरून कसे चालेल की रचना ही नेहमीच रचनाकारामुळे ओळखली जाते. आपल्या सर्व बेहदच्या रचनांचे सुद्धा रचनाकार आपले प्रिय दादाजी केवळ आपल्या उत्थानासाठी या पतित धरतीवर आलेले आहेत आणि ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ते मुक्ती, जीवनमुक्ती मिळवून देण्यासाठी आपल्याला मोलाचे ज्ञान देत आहेत. त्यापैकी 7 सिक्रेट्स ऑफ शिवा याचे भाग 1 आणि 2 जे प्रत्येकी 1-1 तासाचे आहेत ते तुम्ही सुरुवातीलाच पाहावेत. त्यामध्ये या सोलर सिस्टमबद्दल माहिती दिलेली आहे, त्यांचे रचनाकार शिव यांची संख्या, तसेच गॅलेक्सी यांची माहिती, त्यांचे रचनाकार महाशिव आणि आपल्या शेजारील जी अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच बेहदच्या बापूजींनी आपल्या सर्व बेहदच्या बच्चांसाठी एक विशेष संदेश दिलेला आहे की हा बेहदचा ज्ञानाचा कोर्स जरूर करावा आणि जर हे ज्ञान आपल्याला आवडत असेल तर असे समजा की आपण बेहदचे बच्चे आहात आणि आपले या धर्तीवरील अवतरण हे बेहदच्या विश्व परिवर्तनासाठी झालेले आहे. आपले जे युनिवर्स आहेत त्याचे रचनाकार परम महाशिव आहेत. आता विज्ञान पण सांगत आहे ना की अशी अनंत युनिवर्स अवकाशामध्ये फिरत आहेत. त्यांची संख्या जवळपास 10⁵ एवढी आहे, म्हणजे अगणित आहे. बापूजींच्या व्हिडिओच्या आधारावर आपण आज विजिबल युनिवर्सचा फोटो आणि त्याच्या संबंधित माहिती पाहणार आहोत. यामध्येच आपण डार्विन थिअरी आणि बिग बँग थिअरी पण समजून घेऊया की या युनिवर्सच्या इव्होल्यूशन थिअरीमध्ये खरंच काही तथ्य आहे का आणि बेहदचे ज्ञान याबद्दल काय सांगते की युनिवर्सची रचना कशा प्रकारे झाली. आता विजिबल युनिवर्स जे आहे ते 13.7 करोड प्रकाश वर्षांचे आहे. पण जर दृश्य आणि अदृश्य दोन्ही एकत्र केले तर युनिवर्स एकूण 13.7 अरब प्रकाश वर्षे एवढे पसरलेले आहे आणि त्याची आयु काढली असता ती ढोबळमानाने 13.7 अरब वर्षे एवढी होते. आपले हे जे चित्र आहे त्यामध्येच अनंत गॅलेक्सीज फिरत आहे.
आता आपण मुख्य विषय जो दृश्यमान युनिवर्स आहे त्याबद्दल बोलणार आहोत. मगाशीच आपण पाहिले की आपले विजिबल युनिवर्स एकूण 13.7 करोड प्रकाश वर्षांचे आहे. पण जर शॉर्टकटमध्ये सांगायचे झाले तर असं सांगता येईल की 13.7 अरब वर्षांपासून हे युनिवर्स बनलेले आहे. बापूजींनी एका एपिसोडमध्ये सांगितले की हे जे आकडे दिले ते विजिबल युनिवर्सचे आकडे जरूर आहेत, पण ते विज्ञान स्थूल साधनांनी पाहू शकत नाही. आता हे जे विजिबल युनिवर्सचे चित्र आहे त्यामध्ये युनिवर्स एक गोल आकारामध्ये बनवलेले आहे. या युनिवर्समध्ये अनेक गॅलेक्सीज फिरत आहेत. जसे आपण आधी पाहिले होते ना की गॅलेक्सीमध्ये 800 अरब ब्रह्मांड फिरत आहेत, तसेच आपल्या युनिवर्समध्ये सुद्धा जवळपास 400 अरब गॅलेक्सी फिरत आहेत. जर युनिवर्सची आयु समजून घ्यायची असेल तर असे पहा की याचा रचनाकार परम महाशिव आहे आणि त्याचा काळ आपण विचारात घेतला तर त्याच्या एका पलामध्ये गॅलेक्सीमध्ये कित्येक वर्ष फिरून जातील. उदाहरणार्थ जर गॅलेक्सीमधील महाब्रह्मांची 100 वर्षे पूर्ण झाली तर युनिवर्सच्या मालक परम महाशिवाचा एक पल होईल, म्हणजे 1 सेकंद होईल थोडक्यात. यालाच टाइम डायलेशन किंवा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं म्हणतात. आपण जसजसे वरच्या दिशेने जातो तसतसे तिथली गुरुत्वाकर्षण शक्ती फोर्स पण वाढत जातो आणि पॉवर सुद्धा वाढत जाते. सुरुवातीला आपण गॅलेक्सी 8 ते 12 कलेची होती असे जाणून घेतलेले आहे आणि आपले युनिवर्स 16 कलेचे होते. कला म्हणजे पॉवर किंवा स्पीड. युनिवर्सचे मालक परम महाशिव यांची पॉवर नेहमीच गॅलेक्सीमधील मालक महाशिव यांच्यापेक्षा जास्त असते. जसे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरत राहतात, त्याचप्रमाणे युनिवर्समध्ये परम महाशिव यांच्या भोवती अनंत गॅलेक्सी फिरत राहतात. विज्ञानवाले सुद्धा आपल्याला सांगतात की आपले विजिबल युनिवर्स 156 अरब प्रकाश वर्षे एवढे मोठे आहे. आपल्या विजिबल युनिवर्सच्या चित्रामध्ये मधोमध परम महाशिव राहतात, ज्याला परम महापरमधाम असे म्हणतात. या युनिवर्सचा व्यास किंवा डायमीटर 156 अरब प्रकाश वर्षे एवढा आहे. याच्या आतमध्येच ऑब्झर्वेबल युनिवर्स जे 93 अरब प्रकाश वर्षांचे आहे ते आहे आणि जे बाकीचे अनऑब्झर्वेबल युनिवर्स आहे ते परमतत्वांचे आहे. आतापर्यंत जे ऑब्झर्वेबल युनिवर्स वैज्ञानिकांनी पाहिले ते तत्वांचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी एनर्जी होती. म्हणजेच आतापर्यंत वैज्ञानिक पाहू शकलेले युनिवर्स केवळ 1% सुद्धा कमी आहे. म्हणूनच बापूजी म्हणतात की आजपर्यंत त्यांनी जेवढे ज्ञान दिले ते पूर्ण बेहद ज्ञानाच्या केवळ 1% सुद्धा कमी आहे. म्हणूनच पूर्ण विश्वाचा विस्तार जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या रचनाकाराची माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे. बापूजींनी आपल्याला सांगितले की रचनाकार किंवा रचनेचा कंट्रोलर हा नेहमी मधोमध राहतो आणि तिथेच गुरुत्वाकर्षण शक्ती सगळ्यात जास्त असते आणि त्याची रचना त्याच्या अवतीभोवती या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे फिरत राहते. ही रचनेची शक्ती चेतन शक्ती आहे आणि पॉवर सोर्स आहे. यामुळेच पूर्ण युनिवर्स काम करत आहे. काही जण म्हणतात ना की युनिवर्सला सांगा तुम्हाला काय हवे आहे आणि युनिवर्स ते तुम्हाला देईल. हा सिद्धांत सपशेल खोटा ठरतो, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हा युनिवर्समुळे नाही तर रचनाकारामुळे कार्य करतो. म्हणून आम्ही परत परत म्हणतोय की या रचनाकारामध्ये आता पॉवर राहिलेली नाही आणि ना युनिवर्समध्ये पॉवर आहे. जर आपण युनिवर्सचा समय आणि बेहदचा समय याचा ताळमेळ बघितला तर बेहदचा समय एक समुद्र असला तर युनिवर्सचा समय पाण्यावरील केवळ एक बुडबुडा ठरतो आणि समुद्राच्या काठावरील जेवढे वाळूचे कण असतील तेवढेच युनिवर्स आज अस्तित्वात आहेत. श्रोते हो, आता आपण आत्म्यांचे लोक आणि तारे यांच्यामधील यात्रा या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या लाईफ इन मल्टिवर्स या पुस्तकात चर्चिलेला विषय आहे. हे पुस्तक आपल्याला परमशांती.org या वेबसाईटवर सुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्टार चाइल्ड, इंडिगो चाइल्ड, UFO, क्रॉप सर्कल, श्रीयंत्र, एलियन्स, पिरॅमिड्स, कैलास मंदिर, एलोरा मंदिर आणखीन पण खूप काही विषय या पुस्तकांमधून आपण चर्चिलेले आहेत. या सर्व गोष्टीतून आपल्याला ही जाणीव होते की जसे या सर्व कलाकृती आपल्याला अजब वाटतात तशाच आपल्या नजरेपलीकडे अजब असे अनंत विश्व अस्तित्वात आहे. आपण जे पिरॅमिड्स पाहतो त्यामध्ये रेडिओ वेव्ज यांची शक्ती असते. तसेच स्टार चाइल्ड, इंडिगो चाइल्ड हे पण सूक्ष्म दुनियेतून आलेले आत्मे आहेत
तसेच कुणी गॅलेक्सीमधून तर कुणी त्याही पलीकडील दुनियेतून आलेले आहेत. आता यानंतर आपण डार्विन थिअरीबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये परत परत सांगितले जाते की ही पूर्ण सृष्टी एका पेशीपासून म्हणजेच अमिबापासून 2 पेशींमध्ये आणि तिथून अनेक पेशींमध्ये वाढत गेली. याच थिअरीनुसार सुरुवातीला असे मानले जात होते की माणसाचे पूर्वज वानर होते, पण याच प्रसंगी मी बेहदच्या ज्ञानानुसार सांगू इच्छिते की माणूस हा उत्क्रांत झालेला वानर नसून पतित झालेला देवता आहे. म्हणजेच डार्विन थिअरी ही पूर्णपणे फॉल्स आहे आणि याचे प्रमाण आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहे. तिथेच आपल्या ब्रह्मांडाची रचना प्रक्रिया सांगताना असे म्हटले आहे की जेव्हा निराकार शिवाने संकल्प केला की मी एकातून अनेक होईन, तेव्हा शिव निराकार यांनी आपल्या आतून आकारी रूप बाहेर काढले आणि नंतर त्यांनी आपल्या आतून विष्णुदेव बाहेर काढले. विष्णुदेव यांनी आपल्या आतून लक्ष्मी बाहेर काढली. विष्णूंनी आपल्या नाभीतून ब्रह्मदेवांना सुद्धा बाहेर काढले. ब्रह्मदेवाने आपल्या आतून 7 परमपुरुष काढले आणि इथूनच पुढे सतत रचना होत गेली आणि परमपुरुष परमतत्वातून 5 तत्वांमध्ये येत गेले. आणि हे आपण जेव्हा यजुर्वेदानुसार सृष्टी रचना अभ्यासत होतो, वेद शास्त्रातील आणि विष्णू पुराणातील संदर्भ पाहत होतो, तेव्हा सुद्धा पाहिलेले आहे. हे सर्व अभ्यास करताना आपल्यावर किती सांस्कृतिक अन्याय झालाय तेही जाणवते, कारण आपण पतित देवता असून सुद्धा आपल्याला स्वतःला पशु योनीतून उत्क्रांत झालेले मनुष्य समजून आत्मजागृतीपासून अजून परावृत्त केले जात राहिले. बापूजींनी या डार्विन थिअरीबद्दल बोलतानाच अशीही एक शक्यता वर्तवली की कदाचित डार्विन स्वतःच एखादा उत्क्रांत झालेला पशु योनीतून आलेला आत्मा असू शकेल आणि त्यामुळेच त्याचा सिद्धांत हा त्याच्यापुरती बरोबर ठरतो. कारण आपण बेहद ज्ञानानुसार पाहतोय की आपल्या आतमध्ये अनंत अनंत युनिवर्स, गॅलेक्सी आणि तसेच ब्रह्मांड बनवण्याची सुद्धा शक्ती आहे. तर आपण केवळ 5 तत्वांच्या पुरता संकुचित विचार का करत राहावा? आता यानंतर आपण दुसरी म्हणजे बिग बँग थिअरीबद्दल बोलणार आहोत. बिग बँग थिअरीनुसार एका प्रकाशाच्या गोळ्यामध्ये विस्फोट होऊन पुढे ही सर्व सृष्टी तयार झाली आणि याला सुद्धा अमान्य करावे लागेल, कारण बापूजींनी आपल्याला सांगितले की रचनाकाराने संकल्प करून टप्प्याटप्प्याने सृष्टी रचना केली आणि विस्फोट म्हणाल तर तो मात्र विनाश होतानाच होतो. आता पुढे आपण परम महाब्रह्मांड याची रचना म्हणजे युनिवर्सच्या रचनेबद्दल चर्चा करणार आहोत. आपण यावर 2-3 मुद्द्यांवर बोलणार आहोत. ते म्हणजेच युनिवर्स बनले तेव्हा त्याची पॉवर किती होती, त्याला कुणी बनवले आणि आज त्याची अशी अवस्था का आहे. आता आपण या युनिवर्सच्या चित्राच्या आधारावर युनिवर्स समजून घेणार आहोत. आपले युनिवर्स बनवले तेव्हा ते 16 कलेचे होते, म्हणजे 16 कलेच्या पॉवरचे होते, जे पुढे पतित होत होत 0 कलेपर्यंत आले. आता ही कला म्हणजे रचनाकाराची स्वतःची शक्ती हे आपण याआधी सुद्धा पाहिले आहे. बापूजी आपल्याला सांगतात की जेवढे पण युनिवर्स आहेत ते तयार होताना 16 ते 20 कलेपर्यंतची पॉवर वापरून बनवलेले होते. मात्र आपले युनिवर्स 16 कलेच्या शक्तीचे बनलेले होते. हे युनिवर्स म्हणजेच बेहदच्या भाषेमध्ये परम महाब्रह्मांड आणि त्याचा रचनाकार आहे परम महाशिव. हा महाशिव केंद्रस्थानी म्हणजेच सेंटरला निराकार रूपामध्ये शक्तीसहित राहतो आणि जेव्हा कधी रचना करायची असेल तेव्हा आकारी स्वरूपाद्वारे सर्व रचना करून घेतो. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे निराकार यांच्या आजूबाजूला जो सूर्याप्रमाणे प्रकाश दिसतो तीच माईट किंवा परम महातत्व किंवा परम महाशिवांची शक्ती होय. सांख्यशास्त्रातील माहिती किंवा यजुर्वेदानुसार त्यांनी सांगितले की जे महातत्व आहे त्यामधूनच पुढे अहंकार, 5 तत्व आणि त्यातूनच तन्मात्रा आणि त्यापासून पुढे ज्ञानेंद्रिय तयार झाली. आपण ही प्रक्रिया गर्भावस्थेतील शिशूची वाढ कशी होते त्यानुसार समजून घेऊ. सुरुवातीला बघा बीज एकच असते, पण जेव्हा त्याच्याशी पुबीजाचा संयोग होतो तेव्हा अवकाश तयार होतो आणि पुढे वायुतत्वाच्या सहाय्याने तिथे पेशी विभाजन होऊन गर्भ मातेच्या तत्व आणि पॉवरच्या आधाराने वाढू लागतो. याचप्रमाणे युनिवर्स तयार होताना सगळ्यात आधी निराकारी परम महाशिव हे आधी आकाश तत्वाचा एक गोल तरल असा आकार तयार करतात. आता परम महाशिव जे महाशिवांचे पिता आहेत ते पुढे एक महाशिव तयार करतात. एकातून 2 महाशिव, 2तून 4, 4तून 8, 8तून 12 असे महाशिव तयार होतात जे गॅलेक्सीचे मालक आहेत.
आणि पुढे विभजनातून लहान मोठे अनेक महाशिव तयार होऊन त्यांच्या अनेक गॅलेक्सीज तयार होतात, ज्या प्रचंड शक्तीने गोल अवकाशात पसरतात. त्यापैकी ज्या छोट्या आकाराच्या गॅलेक्सीज असतील त्या अतिशय दूरपर्यंत जातात आणि ज्या तुलनेने मोठ्या असतील त्या जवळपास पसरतात. आपण आज जे काही स्थूल स्वरूपात पाहतोय ते सर्व काही सूक्ष्ममधूनच पुढे व्यक्त स्वरूपात येत असते. मग ते पिंडी असो किंवा ब्रह्मांडी असो, सर्व काही सूक्ष्ममधूनच स्थूल स्वरूपात येत असते. आपल्या आत्म्याची रचना समजून घेताना आत्म्याची रचना सुद्धा निराकार स्वरूपातच झालेली आहे. केंद्रस्थानातील लाईट म्हणजे परम महाशिव आणि माईट म्हणजे परम महाशक्ती, यामधूनच सगळ्यात आधी 2 आत्मे निघाले आणि त्या 2 आत्म्यांमधून अजून 2 आत्मे म्हणजे 4 आत्मे निघाले. अशा प्रकारे 4 मधून 8, 8 मधून 12 निघाले. युनिव्हर्सच्या बाहेरचा जो सगळ्यात पहिला घेरा असतो तो 12 आत्म्यांचा घेरा असतो. या 12 आत्म्यांनी सगळ्यात आधी आसपास गोल अवकाश किंवा स्पेस तयार केले. युनिव्हर्स असो किंवा गॅलेक्सी असो, या सर्कलमधील ब्रह्मांड, गॅलेक्सी किंवा युनिव्हर्स हे गोल अवकाशात आपापल्या धुरीवर आणि रचनाकाराच्या भोवती गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच फिरत राहतात. याप्रमाणेच या 12 आत्म्यांनी सुद्धा आपल्या ग्रेव्हिटीनेच हा अवकाश बनवला असेल ना, कारण आपण अशा अदृश्य दुनियेची माहिती घेत आहोत ज्याचे रेकॉर्डिंग आपल्या आतमध्येच म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये कारण शरीरामध्ये पडलेले आहे. जेव्हा आपण या शरीराचे धर्म आणि सृष्टीची रचना व्यवस्थित समजून घेतो आणि मानतो, त्याप्रमाणेच आत्म्याची रचना सुद्धा कोणत्या ना कोणत्या सोर्समधूनच झाली असेल ना. आपण जरी म्हणत असलो की आत्मा अजरामर आहे, तरीही आत्मा कुठून ना कुठून तरी अस्तित्वात आलाच असेल ना. या 12 आत्म्यांनी सगळ्यात आधी स्पेस तयार केला आणि 16 कलेचे युनिव्हर्स बनवले. युनिव्हर्सच्या वरती जी दुनिया आहे त्याला आपण परम महापरमधाम असे म्हणणार. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की तू देह आणि देहाशी संबंधित सर्व काही विसरून मला म्हणजे परमात्म्याला आठव, म्हणजे मी तुझ्या सर्व पापांचा विनाश करून अंतसमयी परमधामामध्ये घेऊन जाईन. मग हे परमधाम कोणते आहे? गॅलेक्सीचे परमधाम आहे की युनिव्हर्सचे परमधाम आहे? थोडक्यात परमधाम म्हणजेच असे ठिकाण जिथे रचनाकार राहतो. ही कंट्रोलिंग सिस्टीम संकुचित होऊन मध्यभागी एकत्र होऊन राहते. आता या 16 कलावाला निराकारीने संकल्पाने 12 आत्मे बनवले. या 12 आत्म्यांनी पुढे आणखीन रचना केल्या. सुरुवातीला ही सर्व रचना निराकारी दुनियेतून होत होती. तिथले वायुमंडळ परमप्रकाशाचे आणि परम महतत्वाचे होते. म्हणजे रचना करते वेळी जी पावर खर्च झाली ती परम महातत्वाची पावर खर्च झाली ना. हे जे 12 आत्मे तयार झाले ते परमप्रकाशाचे होते. तसेच त्यांचे काही रंग, रूप, आकार नव्हते, कारण ते निराकारी होते. या 12 आत्म्यांमधून पुढे 24 आणि 24 मधून 108 आत्मे तयार झाले. 108 मधूनच 16,000 आणि 16,000 मधूनच पुढे 9 लाख एवढी रचना झाली. ही सर्व रचना निराकार वतनामध्ये म्हणजे 16 ते 14 कलेपर्यंत झाली आणि याला मूल वतन असे म्हणता येईल. बापूजींनी आपल्याला बेहद ज्ञान समजावताना सांगितले की 16 ते 14 कलेपर्यंत 9 लाख आत्मे निराकार वतनामध्ये तयार झाले. या 14 कलेच्या पुढे आकारी वतन आहे. इथूनच परम आकाश तत्व तयार झाले. आपल्याला बापूजींनी जे सांगितले आहे की कोणतीही स्थूल वस्तू किंवा घटना प्रत्यक्ष होण्याआधी ती संकल्पाच्या द्वारे सूक्ष्म स्वरूपात आधीच तयार झालेली असते. जसे कित्येक वर्षे जुने पिरॅमिड्स पहा किंवा ऐतिहासिक स्थळे पहा किंवा अजंठा वेरूळ म्हणजेच एलोराच्या लेण्यांमधील अजब अशी कलाकृती पहा. आजच्यासारखी काहीच यंत्र नसताना सुद्धा या कलाकृती सूक्ष्ममधील आत्म्यांनी शक्तीसहितच बनवली असतील ना. या सर्व अगम्य गोष्टी मग एलियन्सच्या नावावर किंवा दिव्य शक्तींच्या नावावर खपून वैज्ञानिक मोकळे होतात. कारण या सर्व कलाकृतींच्या मध्ये कमालीची सुबकता आणि सौंदर्य आहे, अचूकता आहे, जे मनुष्याला करता येणे आणि तेही इतक्या अजस्त्र शिळांवर करणे अशक्यच आहे. या सर्व कलाकृती विस्मयकारक आहेत आणि त्या वास्तवामध्ये आहेत हे आपल्याला मान्य करावेच लागते. 14 कलेच्या पुढे आधी सांगितल्याप्रमाणे आकारी वतन आहे. इथे आकारी वतनमध्ये पुढे मन, बुद्धी, अहंकार सहित सूक्ष्म इंद्रिये आली आणि संकल्प करता करता ही सर्व इंद्रिये स्थूल स्वरूपात सुद्धा आली. सुरुवातीला हे सर्व संकल्प 14 कला आणि त्याच्या खाली 10 कलेपर्यंतच्या शक्ती सहित होते.
त्यानुसार तेव्हाचे बनलेले युनिवर्स, गॅलेक्सीमधील आकृत्या, ब्रह्मांड सुद्धा शक्तिशाली होते. पण मग रचना होता होता पूर्ण युनिवर्स 0 कला आणि आता तर -100 कलेपर्यंत निःशक्त होऊन ते येऊन राहिलेले आहे. आता पुढील भागात आपण या मल्टिवर्समधील पतनामागचे रहस्य जाणून घेऊया. साक्षीताई आता आपल्या सर्वांना परमशांती म्हणत आहेत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना विनंती आहे की या बेहदच्या ज्ञानाचे सर्व भाग सुरुवातीपासूनच म्हणजे भाग 1 पासून पाहावेत आणि सर्वत्र भरपूर शेअर करावेत. तसेच या सर्व व्हिडिओना तुम्ही लाईक करा, बापूजींच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाकीचे इतर जे 5 चॅनल्स आहेत त्यांनाही सबस्क्राईब करून त्यावरील सर्व व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे केल्याने आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो